पवन खुने ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये। तर नक्कीच ऑन स्ट्राइकला आपण पाहिलं गेलं तर पवन खुने ज्याला मात्र पाहू शकता, आणि नॉन स्ट्राइक एंडला सध्या आपण पाहिलं गेलं तर नक्कीच आकाश खुनेला पाहू शकता। मॅचला होते सुरुवात, दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर क्रमांक 1 च्या षटकामध्ये जे मात्र इन्व्हाइट केले गोलंदाज ते मात्र देवेश या गोलंदाजाला संघाने आणि कॅप्टनने मात्र विश्वास संपादित केले, कारण की जेव्हा मात्र प्रत्येक गोलंदाज क्रमांक 1 च्या षटकामध्ये येत असतो तेव्हा मात्र नक्कीच एक सिंहाचा वाटा आपल्या संघासाठी घेऊन येत असतो। आणि आज मात्र विश्वास संपादित केलाय तोंडली या संघाने, म्हणजेच देवेश या गोलंदाजावर। आणि देवेश आपल्या नक्कीच प्रयत्नांना यश इथे प्रबळ शक्ती करून देईल का? पहिलाच बॉल इथे पाहिलं गेलं तर नक्कीच मयूरजी मार्के यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला, आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येचा प्रारंभ आणि शुभारंभ होताना जो मात्र आपण पाहिलं पुढील बॉल शॉर्ट बॉल होता, बॅकफुटवर जाऊन हुक करायचा प्रयत्न केला होता, बाटाने बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये, त्याचबरोबरीने यष्टीरक्षण देखील खूप चांगलं पाहायला मिळालं। मागील बॉलवर वाईट आला होता, त्यानंतर कमबॅक करायचं होतं, आणि त्याच अनुषंगाने ते क्रमांक 1 च्या बॉलवर डॉट बॉल फेकण्यामध्ये यश इथे प्राप्त केलं गोलंदाज देवेशने। पुढील बॉल देवेश या गोलंदाजाचा ऑन साइडला अक्रॉस द लाइन बॅटने फोर्स केले, डीप मध्ये प्रोटेक्शन तिथे कोणताही उपस्थित नाहीये, वेगाने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता पण बॉल अवाकाच्या बाहेर, बॉल गेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, अलाय चौकार। पाच धावा टीमच्या स्कोर कार्डवर ज्यामध्ये ऍड होताना पाहिल्या गोलंदाजी ट्रॅकवर देवेश अडवा बॅटने फोर्स केलाय, आणि इथे मात्र बॉल जसा स्लॉट मध्ये आला तसा दिला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून आकाश खुनेचा तडाखा, आकाश खुनेच्या बॅट मध्ये आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। ओके माफ करा, पवन खुने याच्या बॅट मध्ये एक षटकार पाहायला मिळाला, आणि सध्या आपण पाहिलं गेलं तर आमच्यापर्यंत माहिती देखील पोहोचली आहे आता की नक्की दोघे बंधू आहेत, आणि दोन बंधू आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळताना इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहतोय। घरचा मैदानावर एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो, आणि त्या अनुभवाला इथे पणाला लावावा लागेल। आणि पुन्हा एकदा जबरदस्त फटका, पवनच्या बॅट मध्ये आलेला लागोपाठचा दुसरा षटकार। सध्या आपण पाहिलं गेलं तर नक्कीच विस्फोटक फलंदाजी करताना या मॅच मध्ये पवन खुनेला आपण पाहतोय। 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या जातात आतापर्यंत। 4 बॉल खेळताना आपण पवन खुनेला पाहिलं, 4 बॉल मध्ये 16 धावांची खेळी त्याच्या बॅट मध्ये देखील आपण पाहिली। जबरदस्त फटकेबाजी या मॅच मध्ये करताना तो मात्र पवन खुनेला पाहतोय। पुढील बॉल देवेश याला मात्र इथे कमबॅक करावा लागेल, थोडीशी चिंतेची बाब बनले जी मात्र फिल्डिंग करणार टीम समोर। पुन्हा एकदा फुल टॉस बॉल इथे पाहिलं गेलं तर नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे आहे। शॉर्ट मिड विकेटला एक सिंगल फक्त मिळेल, आणि एका सिंगलवर इथे समाधान मानावं लागेल। त्याच अनुषंगाने इथे पाहिलं गेलं तर धाव फलकामध्ये एक धाव ऍड होताना पाहिली, आणि धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर। शेवटचा बॉल शिल्लक असेल,
ज्या पद्धतीने आपल्या संघासाठी ते सुरुवात करायची होती ती पवन खुनेने ते करून दिली आणि त्याच्या सोबतीला आता आपण पाहिलं गेलं तर नक्की आकाश खुने ज्याने मात्र अद्याप कोणताही बॉल खेळला नाहीये तो मात्र ऑन स्ट्राईकला सध्याच्या घडीला आपण या मॅच मध्ये मात्र पाहतोय देवेश शेवटचा बॉल अंतिम बॉल असेल या षटकामधलं आणि नक्कीच 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील आपण पाहतोय शेवटचा बॉल स्पीडचा फटका अटेंड करायचा होता बाटाने बॉलचा इथे संपर्क नाही आहे याच अनुषंगाने इथे पाहिलं गेलं तर हा इथे डॉट बॉल शेवटच्या बॉलवर इथे यश प्राप्त होताना देवेशला आपण पाहिलं कारण की डॉट बॉल फेकण्याची मोहीम इथे सुरू होती पण मात्र डॉट बॉल येत नव्हते आणि अखेरीस शेवटच्या बॉलवर डॉट बॉल फेकण्यामध्ये यश इथे प्राप्त केलं या संघाने इथे पाहिलं गेले तर पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले अजूनही मात्र 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल 18 बॉल मध्ये नक्कीच पवन आणि आकाश याला मात्र मैदानामध्ये थांबणं मात्र गरजेचं राहील कारण की हे दोन फलंदाज जर मैदानामध्ये थांबले गेले शेवटपर्यंत तर नक्कीच एक मोठा बिग फाईट टोटल इथे उभारू शकते म्हणजेच डोंगरना बी हा संघ यात काही शंका नाहीये क्रमांक 2च्या षटकाला होते सुरुवात चला स्पीडअप करा मित्रांनो जास्तीचा वेळ घेत आहात विनंती असेल स्पीडअप करा नुकताच क्रीडानगरीमध्ये दीपवीर बिराडे सरांचा देखील शुभ आगमन झाले आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून तर नक्कीच क्रमांक 2च्या षटकाला होते सुरुवात चला मित्रांनो स्पीडअप करा विनंती असेल सातत्याने चांगलं जातंय
पुन्हा एकदा सुरुवात करूया. पाहता एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. एका ओव्हर मध्ये तब्बल 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडताना आपण पाहिल्या. क्रमांक 2च्या षटकाला होती सुरुवात आणि क्रमांक 2च्या षटकामध्ये पहिला बॉल जबरदस्त जो मात्र लाईन आणि टप्पा इथे शोधलाय गोलंदाज आपण पाहिले गेले तर सूरजने. आणि नक्कीच पहिला डॉट बॉल टाकण्यामध्ये यश इथे प्राप्त केलं ते मात्र गोलंदाज सूरजने. पुढील बॉल अडवा बॅटने फोर्स केलं, जबरदस्त एक्झिक्यूट केलं फटका. फिल्डर बॉल कडे पाहतो आणि फक्त पाहतच राहील. बॉल गेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अलाय भव्य षटकार. स्कोर कार्डवर सध्या पवन खुने आपल्या बॅटने नक्कीच प्रेक्षकांची देखील मन जिंकतोय या मॅच मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. याच अनुषंगाने इथे पाहिले गेले तर टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ऍड होताना पाहतोय. धावफलकावरती आता धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. सध्या आपण पाहिले गेले तर पवन खुने जबरदस्त टच मध्ये आणि जबरदस्त इथे मात्र बॅटिंग करताना आपल्या संघासाठी मात्र आपण पाहतो या मॅच मध्ये आतापर्यंत 7 बॉल 23 धावांची खेळी आपल्या संघासाठी ते करताना चांगले योगदान, चांगलं कॉन्ट्रीब्युशन जे मात्र दिलंय. क्रमांक 2च्या षटकामध्ये सूरज त्याच्यावर मात्र अटॅक केला. पहिला बॉलवर जबरदस्त षटकार इथे ठोकला गेला, त्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि नक्कीच इथे मात्र पवनची विकेट घेणं देखील खूप महत्वाचं राहील. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन इथे आडव्या बॅटने फोर्स करायचा होता. बॅटने बॉलचा इथे संपर्क नाहीये. टप्पा देखील चांगला आहे. मिनी कमबॅक करताना सध्याच्या घडीला आपण गोलंदाज सूरजला पाहतोय. 7 धावा आतापर्यंत खर्च करताना पाहतोय आणि नक्कीच विकेट मोहीम इथे सुरू आहे पण विकेट मिळत नाहीये. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली लाईन, चांगला टप्पा. इथे पुन्हा एकदा सलगचा दुसरा डॉट बॉल फेकताना आपण गोलंदाज सूरजला पाहिलं. जबरदस्त कमबॅक आणि कमबॅक या मॅच मध्ये करताना आपण सूरजला पाहिलं. जबरदस्त इथे गोलंदाजी करताना सूरज ओव्हर द विकेट. इथे पुन्हा एकदा फटका फसला. मिस्टामिक स्ट्रोक. इथे क्षेत्ररक्षक बॉलचा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, वेगाने बॉल पर्यंत येण्याचा देखील प्रयत्न केला होता पण नक्की थोडासा इथे कॅच ड्रॉप झाला. थोडस कठीण झेल होता पण कठीण झेल इथे सोपे करावे लागतील आणि नक्कीच झेल जो मात्र कोणाचा सोडलाय तर नक्कीच ज्याने मात्र आतापर्यंत 26 धावा मात्र कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी या मॅच मध्ये देताना आपण त्याला पाहिलं म्हणजे पवन खुने. याचा झेल खूप महत्वाचा होता, कठीण होता पण कठीण झेल सोपे करावे लागतील. आपल्याला सामना जिंकायचा असेल तर प्रयत्न देखील भरपूर करावे लागतील. सध्या पाहिलं गेलं तर 28 धावा टीमच्या स्कोर कार्डवर चित्ताच्या चपळाईने 3 धावा देखील पूर्ण केल्या पडून. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा बॉल असेल ते मात्र गोलंदाज सूरज. या गोलंदाजाचा चला स्पीडअप करणं देखील आवश्यकता राहील, विनंती असेल मित्रांनो. लाईन थोडी खराब पाहायला मिळाली आणि नक्कीच पंचांनी नो बॉल घोषित केलाय. याच अनुषंगाने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहतो आणि याच अनुषंगाने इथे पाहिलं गेलं तर नक्कीच उघडा डोळे पाहण्यात येणारा चेंडू असेल फ्री हिटचा फायदा इथे घेऊ शकेल का आकाश खुने. शॉर्ट बॉल होता. इथे पाहिले गेले तर नक्की लिडिंग एज घेतली आणि लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल गेला सीमारेषा पलीकडे. अलाय आकाश खुनेच्या बॅट मधनं चौकार. बॉलवर चौकार आला. याच चौकाराने आपण पाहिले गेले तर धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. ज्या पद्धतीने आपल्या संघासाठी मात्र बॅटिंग करायची होती आणि नक्की एक पार्टनरशिप रचायची होती, भागीदारी बिल्डअप करायची होती, त्याच अनुषंगाने इथे 2 फलंदाज मैदानामध्ये एंटर झाले होते म्हणजे आकाश खुने आणि पवन खुने. त्यांनी मात्र खूप चांगली फलंदाजी करून आपल्या संघाचा सध्याच्या घडीला
एक दबदबा निर्माण केला या मॅच मध्ये, कारण की 17 पूर्णांक आपण पाहिलं गेलं तर नक्कीच 16.50च्या सरासरीने ही धावगती जी मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमची आपण पाहतोय. 33 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. जबरदस्त फलंदाजी या मॅच मध्ये हे दोन फलंदाज करताना आपण पाहतोय. 26 धावांचं योगदान, जबरदस्त फलंदाजी पवन खुनेची देखील आपण पाहिली. त्याच अनुषंगाने 3 बॉल 4 धावांची खेळी आकाश खुने याच्या बॅटमध्ये देखील पाहिली. क्रमांक 3च्या षटकाला होते सुरुवात. क्रमांक 3च्या षटकामध्ये कुणाल या गोलंदाजाला आपण पाहतोय. right turn over the wicket. क्रमांक 3चं षटक कुणाल गोलंदाजी ट्रॅकवर. लोअर फुलटॉस बॉल होता. सेमी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न देखील केला. लोंगवान दरम्यान क्षेत्ररक्षक देखील तिथे पोहोचला. वेगाने याला बॉलला गॅदर देखील केलं. एक सिंगल फक्त मिळेल आणि एका सिंगलवर इथे समाधान मानावं लागेल. सध्या आपण पाहिलं गेलं तर नक्कीच कुणाल हा गोलंदाज क्रमांक 3च्या षटकामध्ये इन्व्हाइट केले आणि खूप जिम्मेदारी असेल कुणालवर. आणि कुणाल आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करेल या मॅच मध्ये. विकेट घेणं देखील खूप महत्त्वाचं राहील. विकेट मोहीम इथे सुरू आहे, पण विकेट येत नाहीये ही थोडीशी चिंतेची बाब जी मात्र तोंडली या संघासमोर असेल. फुलटॉस बॉल इथे ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आणि जबरदस्त झेल पकडला गेला. महत्वाची विकेट आकाश खुने. बॅक टू द डगआउट. स्वप्नील दळवी बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. 36 धावांवर आपली विकेट इथे सॅक्रिफाईस करताना आकाशला आपण पाहिलं. स्वप्नील दळवीसाठी पहिलाच बॉल होता. इथे अटेम्प्ट करायचा होता, समोर केलायचा प्रयत्न केला होता. लिडिंग एज घेतली, इनसाइड एज. आणि याच वेळी विचार केला तर बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळालं. याच अनुषंगाने इथे मात्र एक सिंगल फक्त मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. कुणाल जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी करताना ज्या पद्धतीने विश्वास संपादित केला होता त्या विश्वासाला सातत्यात आणण्याचं काम सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना आपण पाहिलं. समोर लॉफ केलंय लोंगाप क्षेत्रामध्ये आणि इथे पाहिलं की एक सिंगल फक्त मिळेल. वेगाने वाईडिश लोंगापचा क्षेत्ररक्षकाला बॉलला गॅदर केलं. फेकी देखील चांगली होती. याच अनुषंगाने फक्त एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने आता धावसंख्याचा विचार केला. धावसंख्या 38 या आकड्यावर. स्वप्नील दळवी याच्यावर देखील खूप मोठी जिम्मेदारी असेल या मॅच मध्ये. आता मात्र आकाश खुनेने आपल्या संघाची साथ सोडली. त्याच्यावर मात्र आता स्वप्नील दळवी याच्यावर मात्र इथे जिम्मेदारी सोपवून जो मात्र स्वस्तामध्ये बाद होताना देखील पाहिलं. इथे पाहिलं गेलं तर जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे. गावकरनं रिझल्ट मध्ये एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न असेल. बॅकअप देखील खूप चांगलं होतं. मिसफील्ड थोडी पाहायला मिळाली. त्यानंतर बॅकअप देखील चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये आड होताना देखील पाहिल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून सध्या आपण पाहिली. आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 14, लॉस ऑफ 1 विकेट 40 या आकड्यावर जाऊन पोहोचले. जबरदस्त गोलंदाजी करताना कुणाल ज्याच्यावर मात्र नक्कीच खूप मोठी जिम्मेदारी होती आणि त्याने देखील खूप चांगली कामगिरी या मॅच मध्ये करताना आतापर्यंत 5 बॉल फेस केले आणि 7 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल असेल, अंतिम बॉल. जागा बनवून खेळायचा प्रयत्न होता. हेलिकॉप्टर उडवला. इथे पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत पोहोचला होता. थोडी मिसअंडरस्टँडिंग देखील पाहायला मिळाली आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न असेल आणि तिसऱ्याचा कॉल नो डाऊट डेफिनेटली कंप्लीट झाला. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्ताच्या चपळाईने या 3 धावा इथे कंप्लीट केल्या आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या 43 या आकड्यावर जाऊन पोहोचले. तिसऱ्या पंचांची मागणी ची मात्र आपण पाहतो टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते.
नॉट आउट असेल. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच 43 धावा टीमच्या स्कोर कार्डवर पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 43 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील पाहतोय. अजूनही एका ओव्हरचा खेळ शिल्लक असेल आणि एका ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर जास्तीत जास्त धावा इथे मात्र कुठल्या गेल्या तर एक मोठा फायटिंग टोटल इथे वाढू शकते. ते म्हणजे जय बजरंग डोंगरनावे बी हा संघ, यात काही शंका नाहीये. जबरदस्त खेळ सातत्याने या परिसरात करत असतात आणि आज मात्र घरच्या मैदानावर खेळताना देखील त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहतोय आणि चांगला खेळ आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून 3 ओव्हर मध्ये झाला. अजूनही शेवटचा ओव्हर असेल. शेवटच्या ओव्हर मध्ये जर नक्कीच 10-15 रन्स तर कुठल्या गेल्या तर चांगला एक फायटिंग टोटल सेट होईल. यावेळी पहिलाच बॉल बॅटम पॅड मध्ये होता. लाऊड अपील देखील हलकीशी केली होती पण पंचांनी कोणती दात स्वीकार केली नाही. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल फक्त मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने 44 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. नेक्स्ट मॅच कडे आपण जातो. बजरंग ब्लास्टर मानवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं गेलं तर श्री गणेश तोंडली. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉस साठी या. दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण देखील लगेचच या, क्विक या. पुढील बॉल गणेश. स्वीजिटचा फटका अटेंड करायचा होता, उलटा फटका खेळायचा होता. इथे पाहिले गेले तर नक्कीच लाऊड अपील केले पंचांकडे. पंचांच्या मनामध्ये देखील कक्ष असेल आणि लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल जी मात्र मिळेल पंचांनी घोषित केली गेली. याच अनुषंगाने इथे पाहिले गेले तर 45 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. सध्या ज्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं होतं म्हणजेच क्रमांक 3च्या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी करताना पवन आणि मात्र स्वप्नीलला आपण पाहिलं, पण आता सध्या आपण पाहिलं गेलं तर क्रमांक 4च्या षटकामध्ये गणेश नावाचा गोलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आणि त्याने मात्र आतापर्यंत मात्र बेड्या ठोकल्यात. ते मात्र पवन आणि स्वप्नील त्याच्या पायामध्ये. 45 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. ओहो, पुन्हा एकदा जबरदस्त अटेंग करायचं होतं बॅटाने. बॉलचा प्रॉपर टायमिंग इथे झालं नाही आणि याच अनुषंगाने स्वप्नील दळवी याला मात्र इथे विकेट आपली सॅक्रिफाईस करावी लागते आणि नक्कीच बॅक टू द डगआउट स्वप्नील दळवी. (45) 45 धावा. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. धनाजी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय आणि सध्या आपण पाहिलं गेले तर आपल्या संघासाठी एकटा खिंड लढतोय तो मात्र पवन. तो मात्र मैदानामध्ये अद्याप शेष आहे. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील आणि पवन ऑन स्ट्राईकला होता आणि यावेळी विचार केला तर पवनला देखील रोखून ठेवलंय. ते मात्र गणेश या गोलंदाजाने जबरदस्त अप्रतिम कामगिरी या मॅच मध्ये आणि या ओव्हर मध्ये करताना आपण गणेशला पाहिलं. अजूनही 2 बॉल शिल्लक असेल सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर नक्कीच धावा रोखणं खूप महत्वाचं होतं तोंडली या संघासाठी आणि त्याच अनुषंगाने क्रमांक 4च्या षटकामध्ये गणेशला इन्व्हाइट केलं होतं. ऑन साइडला फटका फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि तिथे एका टप्प्यावर बॉलने मुस्तंडी मारली आणि बॉल गेला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अलाय चौकार.
नक्की ज्या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नसेल आणि जो कॅप्टन इथे उपस्थित असेल त्याला मात्र टॉस विन दिला जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्या. कोणत्याही संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल आणि दुसऱ्या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नसेल तर नक्कीच इथे उपस्थित असलेल्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्या. तर नक्कीच आपण पाहिलं गेलं तर 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 4 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर आपण विचार केला 53 धावा जोडल्या गेल्या आणि 24 बॉल आणि 54 धावांचं जे मात्र टार्गेट इथे सेट केलंय ते म्हणजे जय हनुमान तोंडली या संघासमोर डोंगरनावे बी या संघाने मॅच मध्ये घडेल काय मॅच मध्ये बिघडेल काय येणारी मात्र वेळ इथे सांगून जाईल यात काही शंका नाही. सध्या आपण पाहिलं गेलं तर नक्की 24 बॉल 54 धावा आणि चला फिल्डिंग सेट करून घ्या विनंती असेल स्पीडअप करणं देखील आवश्यकता राहील मित्रांनो. अनेक अनेक धन्यवाद कुमारजी बाबरे. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सर स्वागत. मैत्री चषक 2025 क्रीडा स्पर्धेचं रजनी अंगामधील पहिलं पर्व आजची दुसरी रजनी यजमान संघ समोर फाईट करतोय. जय बजरंग डोंगरनावे बी आणि त्यांच्या विरुद्ध जयमान तोंडली या दोन टीमच्या दरम्यान बॅटल सध्याच्या घडीला आपण बघत आहोत. चला सामना सुरू होतोय. टार्गेट सेट झालेले 54 धाब्याच्या आघाडीसाठी सलामीवर दाखल होत आहेत सूरज स्ट्रायकर इंडला तर त्यांची सोबत देतोय नॉन स्ट्रायकर इंडला नरेश. गोलंदाजीसाठी ॲज युजली आकाश खुने. 3-1 ऑल इज सेट. ऑफिशियल अंपायर प्रवीण विशेषरांचा ग्रीन सिग्नल दोन्ही टीमला आपण देऊयात. विजयाच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. मॅच इज ऑन. पहिला बॉल फुल टॉस पण बॅटच्या टोनला लागलाय. स्वतःवरती थोडे नाखुश आहेत नाराज आहेत सूरज. बॉल तर धावा बनवण्याच्या दृष्टिकोनातून चांगला होता मात्र आय थिंक गोलंदाजाचं भाग्य असेल जो या चेंडूवरती बचावला गेला. अदरवाईज पॉवर प्ले मध्ये फुल टॉस वाचणं थोडं डिफिकल्ट असतं कठीणच असतं पण ते घडलेलं. डॉट बॉलला सुरुवात होते गोलंदाज आकाश खुनेकडून. डॉट बॉलची होत असताना सांगतात 56चं टार्गेट. सूरज विशेषचा रोल या रंचेस मध्ये इम्पॉर्टंट असेल. लो फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला बॅकअप साठी फिल्डर उपस्थित आहेत प्रवीण. बॅकअप केलंय. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना दिसेल. या सिंगल धावेच्या सोबतीने धावसंख्या दाखल कवर 1 ऑन बोर्ड. नरेश ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला फिल्डर याचसाठी सेट केलेला आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न तिसऱ्या बॉलवर आकाश खुनेचा. तो जरी यशस्वी झाला नसला मात्र कमी खर्चिक गोलंदाजी सध्या त्याच्या वतीने आपण बघत आहोत. सिंगल धाव नरेशच्या खात्यात. बॅटिंग करणारा संघ जनमान तोंडली सध्या पुढे सरकतोय स्कोरबोर्डवर 2 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. दाफुल कव्हर. राउंड विकेट आकाश. वेगवान फुल लेग. बॅटची कड अपील आणि फलंदाज बाद.
सूरज बिशे माघारी परततोय. आसेचा किरण आता मावळतोय. सूरज बिशे आज सोडी पाठ. पहिला धक्का जनमान तोंडली एक क्रिकेट संघाला. जबरदस्त गोल मोहित दलवीकडून आपल्याला पाहायला मिळाला. धनाजी होते सिटीज धनाजी होते. जबरदस्त जेल संपादित होते आणि महत्वाची विकेट या मॅच मध्ये सध्या आपण बघत आहोत मिळत असताना. पवननं पहिल्या डावात 36 धाब्याचं योगदान दिलं. विथ द बॅट त्याचं चांगलं योगदान लाभलं आणि सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना सूरज मॅच झाल्यानंतर त्यांचे बंधुराज मिरज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. टू वन बोल लॉस ऑफ 1 विकेट. पायावरती बॉल आदळला. पील अँड गॉन. क्लिअर प्लंप. LBW लेग बिफोर विकेटची शिकार. पाचची शिकार. सूरजच्या पाठोपाठ आता मिरज देखील माघारी परत आहेत. लागोपाठचे 2 हादरे बसतात. जनमान तोंडली एक क्रिकेट संघाला. तू चल मैं आया अशी परिस्थिती. फलंदाज बाद. लॉस ऑफ 2 विकेट. यानंतर होणारा जो सामना आय थिंक टॉस पेंडिंग आहे. रिक्वेस्ट आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला उपस्थित व्हा जर आले असेल तर. अदरवाईज सामना 3 षटकांचा असेल. हा सामना संपेपर्यंत जर आपली उपस्थिती राहिली नाही तर सामना 3 षटकांचा असेल. ही सूचना लक्षात घ्या. बजरंग ब्लास्टर्स मानिवली आणि त्यांच्या विरुद्ध श्री गणेश तोंडली. 2 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. 2 धावा दाखल कव्हर 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगल्या वेगाने टाकलेला बॉल. विकेट अधिकची संधी जरूर होती मात्र डॉट बॉल षटकाची होती. सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावा संख्या 2. आता विजयाकरता 18 चेंडू 54चा पाठलाग सुरू असताना 52 धाब्याची आवश्यकता. 17.33 धाब्याची आवश्यक धावगती. चला फिल्डिंग सेट करा. गोलंदाजीसाठी पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत दीपेश. बजरंग ब्लास्टर्स मानवली संघाचे संघ कर्णधार उपस्थित झालेले श्री गणेश तोंडलीच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे इमिडिएटली आपण देखील टॉस साठी उपस्थित व्हा. दीपेश गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. षटक मार्ग शोधत दुसरं. चला वेळ जास्त घेता यजमान संघ. पहिले षटक टाकण्याकरता 6 मिनिटं तुम्ही खर्च केलेली आहेत. लक्ष सुद्धा धनंजय अँड ऑल टीम, स्वप्नील अँड ऑल टीम. पहिला बॉल एक्झॅक्ट 7:31 मिनिटांनी पहिला उडा. दीपेश पायावरती आदळला बॉल पण पंचांनी पिचिंग फॅक्टर विचारात घेतलाय. रनआउटचा चान्स बनलाय आणि फलंदाज नाखुश नाराज निराश मुद्रेने माघारी परततो. नरेश धावचे 2 परततात माघारी. तिसरा धक्का. बॅटिंग साठी पाहिलं तर गणेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा सध्या दाफलकावर. 3 विकेट गमावलेले आहेत. 56 धावसंख्येचा मोठा पल्ला गाठायचा आहे. छोटेखानी भागीदारी आवश्यक आहे. पार्टनरशिप नितांत गरजेची. जनमान तोंडली एक क्रिकेट संघाकरता. चला कॅप्टन उपस्थित व्हा. श्री गणेश तोंडली. जास्त वेळ घेता मित्रांनो. ऑलरेडी बजरंग ब्लास्टर्स मानवलीचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. राऊंड विकेटनं अँगल बनून बॉल वाईड लाईनला भेदून मागे चालला. एक्स्ट्रा धाव ऍड होताना दिसेल. अतिरिक्त धाव सध्या स्कोरबोर्डवर ऍड केली जाईल आणि एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीनं सध्या स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ऑन बोर्ड. 3 धावा दाखल कर 3 गड्यांच्या मोबदल्यात.
सोबत ड्राइव्ह केलाय, मिड ऑफचा फिल्डर मात्र पोहोचला नाही. कल्पेश बॅकअप केलं लॉंग ऑफ वरून प्रवीणनं. एक धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. या सिंगल धाव्याच्या सोबतीने धावसंख्या धावफलक एकूण अंकित होती ती 4 4 ऑन बोर्ड. गल्लीपासून दिल्लीचा प्रवास जर तुम्हाला करायचा तर टू व्हीलर, ऑटो रिक्षा, ट्रेन, बसचा प्रवास परवडणार नाही. त्यासाठी हवाई हल्लाच तुम्हाला करावा लागेल. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटवर आले होते, पूल करण्याचा प्रयत्न तो फसलाय आणि इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षकाने जबरदस्त झेल पकडलाय. फलंदाज बाद. याचबरोबर आणखीन एक झटका आता बसतोय टीम जयमान तोंडली ए ला. 5वा फलंदाज माघारी. तर योगेश दाखल होताना पाहायला मिळतात. 4 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. देवेश शिटीज. चला कॅप्टन उपस्थित व्हा. ऑलरेडी बॉलची पेनल्टी डिक्लेअर होईल. इनिंग ब्रेकच्या दरम्यान दोन्ही संघांना उपस्थित झाले नाही, मात्र हे षटक संपण्यापूर्वी उपस्थित व्हावं लागेल. बजरंग ब्लास्टर्स मानेवलीचे कॅप्टन उपस्थित आहेत. समोर लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि झेल संपादित केलाय. जबरदस्त झेल प्रवीण शेलके नन्नूकडून. फलंदाज बाद. जबरदस्त कॅमेरा वर्क साइड कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण बघत आहोत. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन सेव्हस्टार लाईव्ह इव्हेंटचे प्रमोद सर यांच्या वतीने, तर मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेत शिवा खुने सर यांची जबरदस्त कामगिरी. 11चा लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवला गोलंदाज दीपेशनं. सो तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे आपण बघत आहोत. 5 चेंडूत त्यानं 2 धावा दिल्या, 2 विकेट कॅरी केलेल्या आहेत. एक सांघिक सफलता देखील आलेली या षटकात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चालला. बॅकअप साठी विकेट किपर येत आहेत. डॉट बॉल. दुसऱ्या षटकाची होईल सांगतात. दोन्ही गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी. 2 षटकात अवघ्या बनल्या गेल्या. 4 धावा, 12 चेंडू. आता विजयाकरता 50 धाब्याची आवश्यकता. 12 बॉल अँड 15 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. उपस्थित व्हा, सूचनेकडे लक्ष असू द्या. अदरवाईज मग जे पेनल्टी मॅनेजमेंट कमिटी डिक्लेअर करेल त्या पेनल्टीचा ऑफिशियली सामना करावा लागेल. टीम श्री गणेश तोंडली. ऑलरेडी या ठिकाणी बजरंग ब्लास्टर्स मांडवली संघ उपस्थित झालेला आहे. लक्ष असू द्या. वेळेचा जर आपण अपव्यय करता तर डेफिनेटली तुम्हाला जी पेनल्टी डिक्लेअर केली जाईल मॅनेजमेंट कमिटीकडून ती तुम्हाला मान्य करावी लागेल. धनाजी गोलंदाजीसाठी दाखल होत्यात. षटक मार्ग असू द्या. सध्याच्या घडीला तिसरा 12 चेंडू 50 धावा ही आवश्यकता आहे. चला बेल जास्त घेता. लक्ष असू द्या. 12 मिनिटाचा वेळ आतापर्यंत घेतल्या 2 षटक टाकण्यासाठी. 3 मिनिटात हे षटक संपवायचंय. पहिला बॉल बॅटची कडा घेऊन फ्लाय झालाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेट किपरने स्टंच्या पाठीमागे झेल पकडलाय. 4ला 6वा धक्का. देवेश परत यात माघारी. आणखीन एक फलंदाज बाद. बॅटिंग साठी पाहिलं तर नवीन फलंदाज जयेश दाखल होताना पाहायला मिळतात. संख्या 4-6 गड्यांच्या मोबदल्यात. 4 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. मिसाईल कव्हरचा फिल्डर कल्पेश पोहोचण्याचा प्रयत्न करतो. इनफिल्ड मधून पण त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू पडलेला आहे. तोपर्यंत आणखीन एक धाव कंप्लीट होईल. स्कोर सध्या 5 या आकडावर. 5 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. पूर्णपणे धमछक आता रंचेस मध्ये आपण बघत आहोत. जयमान तोंडली एक क्रिकेट संघाची झालेली सध्याच्या स्थितीला. कमी गतीने टाकलेला बॉल बॅटची बाहेरची कडा घेऊन मागे निघाला. डायरेक्ट हिट खूप डेंजरस. ओव्हर कॉन्फिडंट विकेट किपर. ओव्हर थ्रो आणि त्याचा फायदा आता दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. 2 धावा आपण बघत आहोत सहजरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत.
या 2 धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या सध्या 7 ऑन बोर्ड. टोटल आपण बघत आहोत 7 धावा. आता समीकरण 9 चेंडू 47 धाब्याची अजूनही आवश्यकता. श्री गणेश तोंडली कॅप्टन उपस्थित आले असाल तर. मिस्टाईम झेलची संधी दीपेश पेमारे जज करतोय आणि झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. 7ला 7वा झटका. कुणाल माघारी परततोय. सेवन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट. तर आदर्श दाखल होत आहेत. यापूर्वीच्या फलंदाजांची आदर्श फलंदाजी झाली नाही, पण आदर्शला काहीतरी आदर्शमय करावं लागेल. मिस्टाईम झेलची पुन्हा एकदा संधी आणि तिचा स्वीकार. या अगोदर लॉंगॉनला झेल पकडला दीपेशने. आता तो लॉंग ऑफला गेला आणि त्या झेलमध्ये त्या क्षेत्रामध्ये देखील झेल संपादित होतोय. आणखीन एक झटका. ऑलरेडी 3 विकेट धनंजयने या षटकात कॅरी केलेल्या आहेत, पण विकेट अडीची संधी त्याला बनली. नवीन फलंदाज चेतन दाखल झालाय. स्विंग अँड मिस डॉट बॉल. 3 धावा देत असताना 3 धक्के धनाजीने दिलेत. 6 चेंडू. आता 47 धाव्याची आवश्यकता. चला फिल्डिंग लगेच सेट करा. वेळ जास्त घेता. लक्ष सुद्धा. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 3 षटकात 7 धावा बनल्या गेल्या. 8 विकेट माघारी परतलेले आहेत. सहा चेंडू 47 धावा आहे समीकरण. स्पीडअप अपेक्षित आहे. गोलंदाजीसाठी पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत गणेश भोळे, आणखीन एक यंगस्टर ज्याला आता प्रमोट केलेलं आहे. 6 चेंडू 47 गणेश. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. थोडा खाली देखील राहिला. सरळ बॉल विकेट किपर आता जाऊन विसावतोय. डॉट बॉलची होत असताना सांगता सामना आवाकाबाहेर गेलेला आहे. गोलंदाजांनी मनाविरुद्ध कामगिरी केली. आता फलंदाजांनी देखील नाखुश केलं टीम तोंडलीच्या पाठीराख्यांना. मिस्टाईम झेलची संधी आणि 7ला 9वा फलंदाज माघारी परततोय. 1 मोर विकेट डाऊन. योगेश बॅटिंग साठी दाखल होत आहेत. शेवटचे 2 फलंदाज, शेवटचे 2 बॅटर सध्या आता ऑन विकेट. किंबहुना आता 4 षटकं खेळून कंप्लीट करणं हे देखील चॅलेंज बनलेलं आहे. जन्म तोंडली 1 क्रिकेट संघाकरता. 7ला विकेट पडलीत 9. गणेश. शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय. पाठवलाय मागे. बॅकअप साठी फिल्डर उपस्थित होत्यात. पवन चांगलं बॅकअप. 1च धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. सो स्कोर सध्या 8 ऑन बोर्ड. 8 धावा दाखल कव्हर. त्याचबरोबर योगेश 2 बंधुरात सध्या लढतायत.
समोर डिफेन्स केलाय सॉफ्ट बॉटम हँड, धाव इथे मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. मॅच इज फिनिश कारण ऑलरेडी 2 बॉलची पॅनल्टी देखील होती टीम जनमान तोंडलीला. सो सामना संपलाय आणि सामना 45 धाब्याने जिंकलाय टीम जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघानं. मनपूर्वक अभिनंदन जय बजरंग डोंगरनावे बी. टफ अँड हार्ड लक. जनमान तोंडले मॅन ऑफ द मॅच. 15 बॉल नॉट आउट 36 धावा ज्यांना पहिल्या डावात बनवल्या तो A1 पवन खुने ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. स्वप्नील दलवी स्टेजची संपर्क साधा. स्वप्नील दलवी लगेचच मेन स्टेजची संपर्क साधा. पवन खुने या आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा.